निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला कित्येकास आश्रयो जाहला शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा अनेक सादर साष्टांग नमस्कार. सप्त सागरानो या चंद्र सूर्यानो या ग्रह नक्षत्रानो या दाही दिशानो या देवदेवतानो संत सज्जनानो 96 कुळींच्या कुळवंतानो मराठ मंडळीनो अवघे अवघे या ऐकायला या पाहायला या. आम्ही शिवाजी राजांचं चरित्र महाराष्ट्र रसात गातो. इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 1271 शातवाहनांपासून देवगिरीच्या सम्राट महादेवराय यादवापर्यंत महाराष्ट्राचं वैभव कलेकलेनं वाढतच गेलं. महाराष्ट्रावर वैभवाच्या पौर्णिमेचा चंद्र सुधा शिंपित होता. महाराष्ट्र नंदनवनाप्रमाणे बहरून मोहरून घमघमत होता. सौख्य दुधासारखं उतू जात होतं. राजकोष संपत्तीनं तुडुंब भरले होते. एकूणच महाराष्ट्र दह्या दुधात भिजत होता. कला कौशल्यात रमत होता. सोन्या मोत्यात सजत होता. अध्यात्मात न्हात होता. महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र. महंत म्हणजे थोर, म्हणून महाराष्ट्र. महाराष्ट्रावर शक्ती प्रसन्न होती. स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता, प्रचंड वैभव
सोन्याची उन्हा, रुपयाचं चांदणं, मोत्याचा पर्जन्य, कस्तुरीचा धुरळा, अत्तराचं दव. महाराष्ट्राची राज्यलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी स्वर्गीय सुखात नांदत होती. मराठीच्या नगरात प्रसन्न पहाटे गाई वासरांच्या घंटा रुंजुणत, गोठ्यात झरझरत्या दुग्धधाराने घागरी घुमत, वासरं हंबरत, गाई हुंकारत, घुसळत्या ताकाचे डेरे घुमत आणि घरोघरच्या माझघरातून भोपाळ्यांचे सूर लहरत. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला. उठी लवकरी वनमाळे, वनमाळे, उठी लवकरी वनमाळे, उदया चढे मित्र आला. घनश्याम सुंदरा. वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. सुरव्या संग ईर्षा करतोय अंधार गा अंधार, उजेड केला गिळतो म्हणून बेजार गा बेजार. पापाच्या मोर पुण्याई ठरती या भारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. प्रशांत रात्री देवालयातून टाळ मृदुंग वीणेचे झणत्कार उठत, सर्वत्र ओव्या अभंगांचं साम्राज्य पसरत. महाराष्ट्र त्यातच तल्लीन होऊन जाईल. आषाढी कार्तिकात महाराष्ट्रातील सर्व रस्ते पंढरपुराकडे वाहत, दिंड्या पताका थैथै नाचत. विठ्ठल प्रेमानं सारं वातावरण धुंद होऊन जाईल. दुसरा शब्दच उमटत नसे, विठ्ठल 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 विठ्ठल.
सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली संतांच्या सहवासानं महाराष्ट्रात एक अलौकिक मांगल्य निर्माण झालं. समाजाच्या सुखी जीवनावर खरपूस खमंग साय आली.
संतांनी स्त्रीवर गोड वाङ्मयाची साखर पेरली आणि मग जीवनाला अविट गोडी आली. सोनियाचे दिवस अमृतानं पाहिले आणि म्हणूनच म्हणतो की महाराष्ट्र स्वर्गीय सुखात नांदत होता. अनघात झाला. चंद्राला अकस्मात खळ पडलं. कसं पडलं, केव्हा पडलं ते कुणालाही समजलं नाही. विंध्याचलामधून धुळीचे लोट उठले, भयंकर आरोळ्या उठल्या, घोड्यांच्या टापा खडाडल्या. लखलखीत अर्धा चांद आणि एक चांदणी विंध्याचलावरून तळपत अत्यंत वेगानं पुढे सरकू लागली. आरोळ्यांचा आवाज वाढू लागला, टापांचा खडखडाट चढू लागला, भाल्यांचे फाळ आणि तरवारीची पाती झगागली. लवलवणारे शिरताज, आक्रोशणारे कंठनाळ, शिवशिवणारी मनगट बेताल ओरडत उसळत उधळत दख्खनवर तुटून पडली. त्यांच्या हत्याराचं आणि नजरेचं टोक महाराष्ट्रावर रोखलेलं होतं. त्यांच्या त्या आरोळ्यांनी कांठळ्या बसल्या, दिशा तडकल्या, पाखरं उडाली, हंबरडे आणि किंकाळ्या उठल्या. परचक्र आलं महाराष्ट्रावर, परचक्र आलं. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यावर आणि अब्रूवर दरवडा पडला आणि हे परचक्र 300 वर्षांपर्यंत ठिय्या देऊन बसले. वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता. बादशाही जुलमांची रास चढत असतानाच सामान्य जनांना कोणाचाही आधार नव्हता. प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी. कठीण काळे ओळखी धरिनात कोणी. माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण तेही नाही. घर कराया सामग्री नाही, विचार सुचेना काही. अखंड चिंतेचा प्रवाही पडले लोक. अल्लाउद्दीनाची परंपरा प्रत्येक सुलतानानं चालूच ठेवली. एका हातात दारूचे उसळते प्याले आणि दुसऱ्या हाती निथळती शमशेर. शमशेर खाली ठेवली की तोच हात सुंदर युवतींना खेचण्याकरता धावे. शराब आणि शमशेर स्वैर धिंगाणा घालत होते. कोण विचारणार जाव्या. या खाटी खाण्यातून सुटायला एकच मार्ग असे, मरण. पारतंत्र्याची ही भीषण काळ रात्र होती. महाराष्ट्राची समृद्ध, सुंदर, प्रबळ, प्राचीन आणि प्रख्यात राजधानी अवघ्या 8000 अफगाणांनी 500 कोसावरून येऊन 15 दिवसात लग्न केले. अशा लोकस्थितीतही एकनाथ महाराज तळमळीनं परमेश्वराला आर्त हाक मारित होते. शुंभ निशुंभ महिषासुरादी राक्षसांचा संहार करणाऱ्या आदिशक्ती भवानीच्या दरवाजावर मुठी आपटून एकनाथ आक्रोश करत होते. बये दार उघड, दार उघड, बये दार उघड. नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दार उघड, दार उघड, दार उघड.
गेलो पार, सांग भवानी तुझ विन आम्हा कोण असे आधार. दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया. महिषासुर मर्दिनी आई तूच महाकाली, तूच चंडिका तू जगदंबा तू शेरावाली. शोधू कुठान कसा तुला मी लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार. दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया. दिन दुबळ्यांची माता सशी असुरांचा तू काळ, असुराचा तू काळ, असुराचा तू काळ. यमन माजले संकट आले आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ, आज तुझे हे बाळ. चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार, चमत्कार तू दाखव कर गे यवनाचा संहार. दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया. निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू. स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, नसे मागणे फार. दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया, दारू घडबया आता दारू घडबया. आई जगदंबे भवानी माते, हे रेणुका माते, कालिका माते, हे शांता दुर्गे, रणचंडिके तू, हे मा काली तू, हे महालक्ष्मी, हे मा साई, हे अष्टभुजा तू, हे एकविरा तू, हे तेलंग लक्ष्मी, पंढरपूर वाशिनी, हे सप्तशृंगी तू, हे मा काली तू. हे दारू घडबया आता दारू घडबया, 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 दारू घडबया आता दारू घडबया. नाथांचा आणि अनाथांचा तो आक्रोश महाराष्ट्र भैरवीच्या कानी आदळत होता. राज्य अंधाराचं होतं. 16व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं राहून भवानी पुढे हात जोडून नाथ हाकारित होते, बये दार उघड. आणि अंधारातच दार किंचित किलकिल झालं. किलकिल त्या दाराच्या बारीक फटीतून नंदादीपाच्या तेजाचा प्रकाश झोत बाहेर पडला. शिंदखेडकर लखुजी जाधवराव म्हणजे निजामशाहीतली फार फार मोठी आसामी. जाधवरावांना दौलत होती, पागा होती, मान होता, हत्ती झुलत होते. पण या सर्वाहूनही अधिक मोलाचा ठेवा परमेश्वरानं प्रसन्न होऊन त्यांच्या पदरी घातला होता. हा ठेवा म्हणजे त्यांची लाडकी लेक जिजाऊ. देखणी, बहुगुणी, जशी सोन्याच्या समईतली लवलवती सोनेरी ज्योत. मालोजी राजांचे बंधू विठोजी राजांनी जाधवरावांची सगाईची बोलणी लावली. सनईची लकेर उठली आणि जाधवरावांची जिजाऊ भोसल्यांच्या घरची लक्ष्मी झाली. जिजाबाईला कळून चुकलं की या शूर पण अज्ञानी मावळ मराठ्यांना एक करून सुलतानाविरुद्ध उठणारा कोणीतरी रामासारखा प्रतापवान पुरुष हवाय. असा प्रतापी पुरुष जन्माला येईल तर येईल ना. शहाजी राजांच्या सहवासात जिजाबाईनं राजकारण समजलं, उमजलं. तिची तहानभूक रोज जास्तच जास्त वाढू लागली. ती जगदंबेला विनवू लागली, माझ्या मनीची आस पुरी कर. ज्येष्ठाचे दिवस रामायणाच्या अध्यायाप्रमाणे उलटत गेले. ज्येष्ठ संपला, आषाढ सुरू झाला. जिजाबाईच्या मुखावर कसलं तरी विलक्षण तेज झळाळू लागलं.
परिवारातल्या चाणक्ष बायकांनी ओळखलं. जिजाबाईला डोहाळे लागले. वृक्षवेली अंगणात फुलांचे सडे शिंपू लागल्या. झिमझिम बरसात बरसू लागली. त्यावेळी जिजाऊ साहेबांचा मुक्काम शिवनेरी गडावर होता. शिवनेरीवरून सह्याद्रीची उंच उंच शिखर आणि अजस्र कडे तिला दिसत होती. ती सह्याद्रीकडे मोठ्या आशेनं पाहत होती आणि सह्याद्रीही मोठ्या आशेनं तिच्याकडे पाहत होता. त्याच वेळी सह्याद्रीच्या कडे कपाऱ्या, सिंधुसागराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदुंग नियतीच्या गाभाऱ्यातल्या अदृश्य शिवशक्तीला विनवित होते, आवाहन करीत होते. जय देव जय देव जय जय शिवराया. जय देव जय देव जय जय शिवराया. जय जय शिवराया. या या अनन्य शरणार्या ताराया. फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा बाजू लागला. त्या दिवसाला उपमाच नाही. शुभ ग्रह, शुभ नक्षत्र, शुभ तारे, शुभ घटका, शुभ फळे, शुभ निमिषे तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेली 300 वर्ष शिवनेरीच्या भोवती गिरट्या घालीत होती. भीमाशंकराच्या जटात आणि नाणे घाटाच्या ओठात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर उषक्काल झाला. शिवरायांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र शहाजी राजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारतवर्षाला झाला. शिवनेरीवर शिवबाचा पाळणा आंदोळू लागला. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर बाळा. राजसरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा. लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लागल बाळा. राजसरूपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा. लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम जसा लाल यशोदेचा. सुलभा
कसबे पुणे. इथे एके दिवशी मोठं नवलच घडलं. सुलतानशाहीतल्या उद्ध्वस्त पुण्याच्या शिवारात घंटा घोंगरांचा आवाज ऐकू येऊ लागला. स्वारी चालली होती. त्या स्वारीच्या कबिल्यापैकी एक अत्यंत तेजस्वी, भारदस्त आणि खानदानी स्त्री स्वारीतून खाली उतरली. मूर्तिमंत सोन्याची पावलं पुण्याला लागत होती. शहाजी राजांनी शिवबाची आणि जिजाबाई साहेबांची दादाजी पंतांबरोबर पुण्याला पाठवणी केली होती. पंत दादाजी कोंडदेव शिवबाला दौलतीच्या कारभारात जाणता नेणता करण्याची कामगिरी पंतांच्या शिरावर होती. पंतांनी शिवबाच्या हस्ते सोनियाच्या नांगरानं पुण्याची भूमी नांगरली. शस्त्रासारख्या तीक्ष्ण नजरेचा आणि नजरेसारख्या तीक्ष्ण शस्त्राचा लक्ष्यभेद शिकवला. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. सामदाम दंड भेद सांगती हे चारि वेद. सामदाम दंड भेद सांगती हे चारि वेद. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. स्वराज्याचं पुण्याह वाचन झालं. तोरणागड शिवबाच्या डोळ्यापुढे होता. टपून बसलेल्या शिवबानं आपले सौंगडी आणि माऊली टोळ्या घेतल्या आणि गडाचा कब्जा केला. तोरणा स्वतंत्र झाला. महाराजांना विचार करायला वेळच नव्हता. ते आपलं बळ वाढवित होते, किल्ले बेलाग बनवित होते, आरमारी तळ समर्थ करीत होते. महाराष्ट्राच्या मनाला आणि तलवारीला धार चढू लागली. नौबतीवर टिपरी पडली. महाराजांनी मुघली मुलखावर वादळी चढाई केली. राजगडावरून त्यांनी चौफेर वादळ सोडले. पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला, चारही दिशांना आणि आठही टोकांना उधळत, फुंफाटत, रोरावत मराठी घोडदळ आणि पायदळ सुटले. मावळ जाग झालं र, तांबड फुटलं भगवजी. मावळ जाग झालं र, तांबड फुटलं भगवजी. गुलामी अंधार फिट, सूर्य शिवबा उगवली. महाराजांची आणि मराठ्यांची भवानी
गर्द उडवीत गनिमावर तुटून पडले. दिशा रणगर्जनांनी निनादल्या. गडागडांवर पुन्हा भगवे झेंडे चढले. तोफा धडाडू लागल्या. फते मुबारकीची सरबत्ती सुरू झाली. राजगडाकडे विजयामागून विजयाच्या बातम्या दौडत सुटल्या. पराक्रमाचं केवढं केवढं तुफानी वादळ सुटलं पाहिजे. कराड लुटला, औसा फस्त केला, सिंहगड जिंकला, पुरंदर फतेह केला, कल्याण सर केले, भिवंडी हिसकली, लोहगड जिंकला, हिंदोळा घेतला, माहुलीवर झेंडा लावला, कर्नाळा सही केला, रोहिडा कब्जा केला, चांदवड लुटली, विसापूर, वज्रगड, सुपे, राजमाची, चाकण, इंदापूर, तुंग, तिकोना, पुढे कितीतरी ठाणी आणि कितीतरी किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील केले. हर हर महादेव ही गर्जना सह्याद्रीच्या हृदयात घडली. अहोरात्र लाथा बुक्क्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडाडला. दाही दिशा थरथरल्या. काल पुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत प्रकटला. अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते शिवराय. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा. हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा. हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा. हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. जी शुद्धी हृदाची रामदास शिर डुलवी. जी बुद्धी पाच शायास शत्रूच्या झुलवी. जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी. शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी. ती शुद्धी हेतुची कर्मी. जाऊ दे. ती बुद्धी भाबड्या जीवा. जाऊ दे. ती शक्ती शोणिता माझी. वाहू दे. ते मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ्या. हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. प्रभो शिवाजी राजा. बडी बेगम साहेबा मात्र महाराजांवर भयंकर संतापली होती. ही बडी साहेबेण म्हणजे अली आदिल शहाची आई. दरबार भरला. तख्तापूरच्या चौरंगावर एका तबकात विडे ठेवले होते. शिवाजीची शरारत खतम करायला जो कोणी तयार असेल त्यानं तख्तापूरचा विडा उचलायचा. दरबारात अत्यंत गंभीर वातावरण पसरलं होतं. कोणाचीही मान वर होत नव्हती. शिवाजीवर स्वारी करणं म्हणजे फारच महागाईची गोष्ट होती. तेवढंच चाहूल मग एक अत्यंत धिप्पाड देह एकदम पुढे आला. अफजल खान, अफजल खान कुर्दिसात करीत करीत खान पुढे आला. जणू वादळापूर्वीचा भयंकर गडगडाट असतो
मैं शिवाजी को गिरफ्तार कर हुजूर के आगे पेश करूंगा. खानाची वाहवा सुरू झाली. मरहबा, सुभान अल्लाह, शबास, जीते रहो बहादर, उम्र दराज हो, आमेन आमेन. खानाला बादशाहनं अगणित खजिना दिला. खानानं तोफा, दारुगोळा, शस्त्रास्त्र, युद्ध साहित्य इतकं इतकं अफाट घेतलं की ते महाराजांना खूप खूप दिवस पुरावं. खानानं मोठ्या गुरमीत आपल्या फौजेला हुकूम सोडला, चलो तुळजापूर. खानाची सेना निघाली, गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. अन त्यासे नाही जाणीव शक्तीची, त्यासे नाही जाणीव शक्तीची. अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा 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 जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, टडा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. महाराजांचा मुक्काम पन्हाळगडी होता. सिद्धी जौहरने गडाला वेढा घातला होता. दिनांक 15 मार्च 1660 चा सुमार. आषाढाचा महिना उजाडला. मुसळधार पावसात पन्हाळा न्हाऊन निघत होता. पाण्याचे लोट डोंगरावरून उड्या मारीत खळाळत होते. सगळी सृष्टी हिरवळून गेली होती आणि पन्हाळ्याला हिरवागार वेळखा पडला होता. कितीतरी मोलाची माणसं गडावर होती.
त्यातच हिरडस मावळातील एक पाणीदार हुरमुजी मोती महाराजांच्या तुऱ्यात चमकत होते. बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे ही अक्षर उच्चारली की असा भास व्हावा की जणू शेरभर निखळ शुद्ध सोन्याचा घडीव तोडाच उजव्या हातावर तोडतो. जौहरचा वेढा बळजो. तेव्हा महाराजांनी ठरवलं आता येथून निघून गेलंच पाहिजे. हेरानी अगदी अचूक नाजूक वाट हेरली. महाराजांनी तहाची बोलणी करण्याकरता गंगाधर पंतांना सिद्धीकडे पाठवलं. सिद्धीने त्यास मंजुरी दिली. परंतु महाराजांनी पन्हाळगडावरून पळून जाण्याचा मनसुबा योजनाबद्ध ठरवला होता. गडावरच्या 6000 मावळ्यांपैकी 600 गडी रात्री महाराजांच्या संगी निघायचे होते. या 600 हिरडस मावळातले बाजीप्रभू आणि त्यांचे शूर मावळे जायचं ठरलं होतं. महाराज निघाले. वेढ्यातून पसार झाले. परंतु विशाळ गडापर्यंत पोहोचणं महाकर्म कठीण. बाजींचं मन विनवीत होतं. वळचणींच्या पालीनं चुकचुकू नका, डाव्या पापण्यानं लवलवू नका. अंधारातच महाराजांना घेऊन पालखी धावत होती. इतक्यात सिद्धीला खबर लागली. दिलेर मसाऊद, तुम फौरन शिवाजी का पीछा करो. सिद्धी मग दौडत निघाला. मराठ्यांच्या तलवारीची धार दाखवायची वेळ आली आहे. थांबा महाराज. महाराज, या घोडखिंडीत विजापुरी फौजा मी रोखतो. तुम्ही पुढे व्हा. तुम्हाला मरणाच्या दारात सोडून? महाराज, तुमचं प्राण लाख मोलाचा. गडावर पोहोचताच तोफांची इशारत द्या. वडीलकीच्या नात्यानं सांगतोय. निघा. पण गणित प्रचंड आहे. त्याला गवताव आणि कापून काढू. पण बाजी महाराज, लाख मेलं तरी चाला, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. निघा महाराज, निघा. स्वराज्य धर्म रक्षणार्थ बाजी, लवकर या. वाट पहा. इसे मार कर आगे बढ़े. पहुंच गए शिवाजी दूसरे किले पर. ये शैतान, ये इसे तो नहीं छोड़ेंगे.
300 वीर तब्बल 12 घटिका घोडखिंडीत झुंजले. 40 घाव अंगावर चेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत मिसळले. कासारीचा उगम त्यांनी स्वतःच्या रक्ताचं अर्घ्य देऊन पवित्र केला. जय भवानी. शाहिस्ते खानाची छावणी इतकी अफाट होती की तिच्या खाण्यापिण्यापायी पुणे प्रांत ओस पडला. या शाहिस्ते खानाला स्वराज्याच्या बाहेर हुसकवावा तरी कसा? हुसकला नाही तर असाच स्वराज्याला छळीत आणि मराठ्यांना पिळीत राहणार. काहीतरी अजब हुन्नर करून खास मुळावर घाव घातला पाहिजे. खुद्द शाहिस्ते खानावरच झडप घातली पाहिजे. महाराजांसंगे राजगडावर मोरोपंत पेशवे, सर्जाराव जेधे, सांजी जेधे, चिमणाजी बापू आणि बाबाजी बापूजी वगैरे मंडळी होती. अखेर महाराजांनी डाव ठरवला. लाल महालाच्या परिसरात खानाची लाख फौज पसरली होती. तरी एकदम रात्रीच्या मध्याला महालात शिरायचं आणि खानाला उडवायचं. दिवस ठरला. मुहूर्त चैत्र शुद्ध अष्टमीचा मध्यरात्रीच्या सुमारास. दिनांक 6 एप्रिल 1663 म्हणजे रामजन्माच्या आधी फक्त 12 तास. दिवस मावळला. आईसाहेबांचा आशीर्वाद आणि जगदंबेचं दर्शन घेऊन महाराज निघाले. संगती 2000 चखोड चपळ मंडळी आणि खासे सरदार. खानाची छावणी आली. पहारेकऱ्यांनी अडवलं. तुम्ही कोण, कुठून आलात? प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. आम्ही छबिन्याचे पहारेकरी, छबिन्याची गस्त घालायला गेलो होतो. आम्ही आपल्याच छावणीतले नाही का? खानाच्या पहारेकरांचे खरं वाटत. मग ही मंडळी अधिकच सावधतेनं पण सहज भावानं लाल महालाकडे महाराजांसह मावळे महालात शिरले आणि जागोजागचे पहारे छाटीत सुटले. दगा आरोळ्या किंकाळ्या उडू लागल्या. शाहिस्ते खान गाईनं उठला. धनुष्यबाण आणि भाला घेऊन जल्दीनं निघाला. पण तेवढ्यात खानाच्या काही हुशार बायकांनी समया आणि क्षमादानं फुंकून विझवलं. सर्वत्र अंधारातच मराठ्यांच्या तलवारी फिरू लागल्या. खानाच्या बायकांनी खानाला जनान खाण्यातल्या एका पडदांची दालनामध्ये महाराजांची तलवार पडद्यात घुसली. महाराजांनी खानावर अंदाजानं खडाडकन घाव घातला. महाराजांना वाटलं खान मेला, पण खान मेला नाही. त्याच्या उजव्या हाताची 3 बोटं तुटली. गोंधळ उडाला. मोंगली गोंधळ. शत्रूची शोधाशोध छावणीवर सुरू झाली. त्याच गडबडीत सामील होऊन महाराज आणि मराठे पसार. लाल महालातले रडारड अजून चालूच होते. खानाचे सैनिक छावणीत धावपळ करीत गनिमाना शोधतच होते आणि शाहिस्ते खानाच्या तुटक्या बोटातून रक्त ठिपकतच होत.
मिर्झाराजे जयसिंग यांची औरंगजेबावर अत्यंत निष्ठा. औरंगजेबाशी ते अगदी एखाद्या पतिव्रतेसारखे वागत. शिवाजीचा बिमोड करा अशी बादशाची आज्ञा आहे ना, मग केलाच पाहिजे या निश्चयाने मिर्झाराजे दख्खन मध्ये आले होते. त्यांनी महाराजांचं मन वळवून महाराज आणि औरंगजेब यांच्या भेटीचा घाट घातला होता. महाराज केवळ राजकारण म्हणून तयार झाले. महाराज निघाले, आग्र्यात पोहोचले. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस परमोच्च थाटात साजरा होणार होता. दिवस होता 12 मे 1666. महाराज दरबारात पोहोचेपर्यंत दिवाणी आम आणि दिवाणी खास हे दोन्ही दरबार संपले. घुशलखान्यात रामसिंहाबरोबर महाराज प्रवेशले. 2 शुभाशुभ ग्रहांची युती. महाराजांना 5000 सरदारांच्या रांगेत उभं करण्यात आलं. महाराजांच्या मस्तकात आग उसळली. बादशाकडे पाठ फिरवून महाराज दरबारातून बाहेर पडले. आपण आग्र्यात येऊन पुरते फसलो हे त्यांना समजून चुकलं. राजकारण तर फसलंच, आता चिंता इथून सही सलामत सुटण्याची. बादशहानंतर आपल्या खास गुप्त मजलिसेत या प्रश्नावर खलबत केली. फुलाद खानाला हुकूम मिळाला. महाराजांच्या निवासस्थानाला फौजेचा गराडा पडला. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ कैद. कैद हाच झाला. अखेर औरंगजेबानं विळखा घातला. कैद कैद नव्हे मगर मिठे. काय झालं? हे काय झालं? काय आपण कुठे येऊन पडलो? आता काय होणार? आवेगानं महाराजांनी शंभू बाळाला एकदम पोटाशी धरलं. आग्र्यात येऊन महाराजांना 3 आठवडे जवळजवळ पूर्ण झाले होते. हिरोजी फर्जंद, राघव मित्र, सर्जेराव, माणकोजी आणि बाकीचे जिवलग महाराजांच्या भोवताली होते. सर्वांची प्रार्थना तुळजाभवानीला एकच होती, बया बया दार उघड. आषाढ उगवला. हा पर्जन्य काळ. महाराजांची प्रकृती बिघडली, म्हणजे योजनापूर्वक बिघडली. त्यांच्या पोटात दुखू लागले. औषध पाण्यासाठी धावपळ उडाली. 2 दिवसानंतर दुखणं जरा जास्तच वाढलं. खरोखरीचं खोटं आजारी पडणं ही सुद्धा एक कला आहे. साधते त्यालाच साधते. महाराजांना वैद्यांचे औषधोपचार चालूच होते, पण आपल्याला गोरगरीब ब्राह्मणांचा, फकीर बैराग्यांचा दुवा मिळावा आणि दुखणं लवकर बरं व्हावं अशी महाराजांना इच्छा झाली. या सर्वांना मेवा मिठाई वाटावी अशी गोड कल्पना त्यांच्या मनात प्रकटली. मिठाईचे पेटारे आले. पेटाऱ्यांची लांबी, रुंदी, उंची सर्व अगदी मापात होत. नंतर हे पेटारे हमालांच्या खांद्यांवरून बाहेर पडले. फुलाद खानानं ते उघडून पाहिले, मगच पुढे रवाने झाले. एकूण जमलं. असे पेटारे सतत जाऊ येऊ लागले. महाराजांच्या पदरी एकूण बरच पुण्य जमा झाले. श्रावणातली वद्य द्वादशी उजाडली आणि महाराजांची प्रकृती जरा जास्तच बिघडली. कुणी औषध आणायला गेलं तर कुणी काही. जे जिथे कुठे गेलं ते पुन्हा आलंच नाही. फुलाद खान आत डोकावून गेला. मदारी मेहतर महाराजांचे पाय चेपीत बसला होता. नेहमीप्रमाणे हमालांच्या खांद्यावरून पेटारे आले. हृदय धडधडत होती. महाराज उठले. रिकामा पेटारा उघडा झाला. महाराज एका पेटाऱ्यात आणि संभाजीराजे दुसऱ्या पेटाऱ्यात झटकन बसले. पेटारे बंद झाले. भयंकर दिव्य. आता पुढचं सर्व ईश्वराधीन. जय जगदंब, जय भवान. हमालांनी पेटारे उचलले, बाहेर पडले. पहारेकऱ्यांनी पेटारे. आता काय? जगदंबे आई आता धाव. अंत पाहू नकोस ग आई. तूच वाचव हे एवढे प्राण, तूच वाचव. शपथ आहे तुझी. पहारेकऱ्यांनी पेटारे उघडून पाहण्यास सुरुवात केली. महाराजांच्या जिवलगांचे जीव उडून गेले. 1 पेटारा, 2 पेटारे उघडून पाहिले. आत नेहमीप्रमाणे साजूक मिठाई होती. पहारेवाले हाशमानी लगेच हुकूम दिला, जाने दो. पेटारे उचलले गेले. पेटारे उचलले गेले. फुलाद खानाच्या देखत त्याच्या गराड्यातून, तोफांच्या तोंडातून मराठ्यांचा महाराजा आणि युवराज पसार झाले.
आमच्या लाडक्या कोंढाण्यावरचे मुघलांचे निशाण आमच्या डोळ्यात तिखटाप्रमाणे झोंबते. पुढच्या एका मासात जर कोंढाणा तुमच्या चरणाशी नाही वाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार. आम्ही असताना राज सवता कोंढाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं? राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच, मग आमचा उपयोग काय? मजबूत मनगट कशाला कशाला मिशांना पीळ भरायची आवसाब? तानाजी नाही ते काय नाही. कोंढाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. काय गाड्या हो? पण तान्हाजीराव रायबाचं लगीन. राज आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. तानाजी गडावर आला. घोरपडीला दोर बांधला आणि तिला गडावर सोडली. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, काढी उदय भाम कमड. यशवंती चाल, आज मध्यरात्रीपर्यंत गडावर गेली पाहिजे. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. 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 गड आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. आणि एके दिवशी महाराजांनी ताबडतोब सरनोबत प्रतापराव गुजरासे कडकडीत पत्र पाठवलं. उद्वेगानं रागानं हे पत्र महाराजांनी लिहिलं. प्रतापरावावर त्यांचा राग नव्हता, राग होता कृतघ्न बहलोल खान पठाणा. पण प्रतापरावाने इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवावा आणि झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतून महाराजांनी प्रतापरावाला लिहिलं होतं. हा बहलोल खान घडोघडी येतो, तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोल खान येतो याची गाठ घालून बुडवून फते करणे, नाहीतर आमास तोंड न दाखवणे. महाराजांनी स्वराज्याच्या सरसेनापतीला लिहिलेलं होतं ते पत्र. बहलोलला बुडवून फते केल्याखेरीज आम्हाला तोंड दाखवू नका.
प्रतापराव घायाळ घायाळ. त्याच्या जिव्हारी ते शब्द झोंबत राहिले, नाहीतर तोंड न दाखवणे. माघ वद्य चतुर्दशीचा दिवस, दिनांक 24 फेब्रुवारी 1674. शिवरात्र होती या दिवशी. खबर आली नेसरीच्या रोखानं मोठी फौज घेऊन बहलोल खान पठाण येत. बहलोलचं नाव ऐकल्याबरोबर प्रतापराव सुरुंगासारखा भडकला. प्रतापराव बेहभान विसरला. शिवाय इतिहास घडत नाही. वेडी माणसंच इतिहास घडवतात. स्वराज्याच्या शिवालयासमोर अनेक मराठ्यांनी आपल्या देहांच्या दीपमाळा तेवत ठेवल्या. महाराजांना महादेव मानून आपल्या प्राणांची बिलबदल महाराजांच्या ओंजळीत टाकली. स्वराज्याचा इतिहास अशा पुरुषोत्तमाने घडवला. इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल ना तोही इतिहासाचाच असेल. सह्याद्री समुद्र आणि शिवराय यांनी एकवटून मांडलेला स्वातंत्र्य संग्राम विजयी झाला. हिंदवी स्वराज्य साकार झालं. हे राज्य व्हावे हे तो श्रींचीच इच्छा होती. छत्रपती शिवराय म्हणजे जागत्या राजकारणाचा, प्रखर स्वाभिमानाचा, डोळस श्रद्धेचा, उदात्त संस्कृतीचा, कठोर व्यवहार दक्षतेचा, अचूक नेतृत्वाचा, राष्ट्रीय चारित्र्याचा आणि पार्थ पराक्रमाचा मूर्तिमंत साक्षात्कार. शिवचरित्र म्हणजे सप्रयोग सिद्ध झालेलं राष्ट्र उभारणीचं तत्वज्ञान. या तत्वज्ञानाचे आणि या इतिहासाचे आपण सर्वजण औरस वारस. आणि गागा भट्टांनी ठरवलं की महाराजांना सांगायचं. काय तत्ती बसावी. केवढा गोड विचार, अमृताहूनही गोड. महाराजांना राज्याविषयी झाला पाहिजे. भारताच्या सर्वश्रेष्ठ विद्यापीठातला सर्वश्रेष्ठ महर्षी बोल. धर्माची आज्ञाच. राजसभा सिद्ध झाली. सुवर्ण सिंहासन आकार घेत होते. अमोलिक रत्न सिंहासनावर जडवण्यात येत होते. एकूण 32 मण सोन्याचं सिंहासन. रायगडाच्या महाद्वारावर तोरणं चढली. नगारे, शिंग, चौघडे कडकडू लागले. श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाली. तांदुळात कुंकू मिसळलं गेलं. स्वस्तिक चिन्ह उमटली गेली. गागा भट्टांनी आवाहन केलं. श्रीमन महागणाधिपतये नमः. किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन झळाळू लागले. आज ही भूमी राजाश्रिया विराजित सकल संपन्न झाली.
चीता मृगशुंड पर भूषण में तुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्याजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी 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 जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। आय थिंक एक जोरात स्टँडिंग ओवेशन झालं पाहिजे. ईच अँड एव्हरी वन ऑफ यू डिझर्व दिस स्टँडिंग ओवेशन. काय आपलं हे मंडळ, काय आपलं हे स्टेज. ब्लेस्ड आहोत आपण. खरंच पल्लवींनी काल म्हटलं की आपण ब्लेस्ड आहोत. हे जे स्टेज आहे हे ब्लेस्ड आहे. आणि माझ्या पूर्ण कमिटीतर्फे एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट की कधी आम्हाला हे म्हणू नका की तुमच्या कमिटीमध्ये काय छान प्रोग्राम झाले. गणेशोत्सव कुठल्याही कमिटीचा नसतो. परत रिपीट करतोय, गणेशोत्सव हा आपल्या मंडळाचा आहे, आपल्या मेंबर्सचा आहे आणि जे मेहनत करतात त्यांचा आहे. कधीच आम्हाला कधीच असं सांगू नका, कारण दॅट वुड बी अवर इन्सल्ट. तुम्ही जर असं कधी म्हटलं की अरे तुमच्या कमिटीमध्ये असे किती छान प्रोग्राम झाले. कमिटी कुठलाही प्रोग्राम करत नाही. हे जे आपले लोक आहेत, आपले छान छान पोरं आहेत, आपले जे काही व्हॉलेंटियर्स आहेत, त्याच्यामुळे हा गणेशोत्सव साजरा होतो आणि बाप्पामुळे होतो. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मी जास्त टाईम घेणार नाही. इन्व्हाइट करतोय संदीप आणि मुग्धा पाटणकर दोघांना स्टेजवर, द डायरेक्टर्स ऑफ दिस ऑसम प्ले. परवा आपण राजा सिंह बघितला, काल आपण हास्य जत्रा बघितली आणि आज शिवकल्याण राजा. काय आपण खरंच ब्लेस्ड आहोत. जोरदार टाळ्या वन्स अगेन फॉर मुग्धा अँड संदीप. धन्यवाद सगळ्यांचे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ आई साहेबांना अनंत अनंत प्रणाम. खरं तर आता काहीच बोलू नये असं वाटतंय. म्हणजे जे काही चाललं इथे स्टेजवर समोर ते एखाद्या आपल्या मनाने स्पॉन्ज होऊन सगळं नीट टिपून घ्यावं, लक्षात ठेवावं असं वाटतंय. पण थोडी फॉर्मॅलिटी. एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू म्हणतात असा आजचा हा मोमेंट आहे. हसू म्हणजे अर्थातच छान नाटक झालं, हसू असणारच. आणि आसू म्हणजे ह्याच्या पुढे आम्ही सगळेच ह्या प्रॅक्टिसेस खूप मिस करू. मुलांना इथे येऊन भेटणं, प्रचंड मस्ती बघणं त्यांचं, त्यांना शिकवणं, त्यांना रागावणं. महत्त्वाचं म्हणजे मुलं कदाचित विचार करत असतील कशाला या प्रोजेक्टसाठी साईन अप केलं, ही खडूस आणते सारखी ओरडत असते. पण आत्ता मला सांगायचं आहे तुम्हाला की मी जरा कमी खडूस आहे आणि मला तुम्ही सगळे खूप आवडता. अँड आय एन्जॉय युअर कंपनी अ लॉट. थँक्यू टू ऑल माय लिटिल किडोज. या सगळ्या टीमचं म्हणजे 7 जन्माचं भाग्य असतं ना, ते फळाला आलं असं म्हणायला लागेल की शिवाजी महाराजांचा इतिहास, शिवचरित्र आम्ही इथे सादर करू शकलो. आम्ही 1 महिनाभर ते जगलो आणि आजच्या दिवशी आम्ही इथे प्रेझेंट केलं. भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या संस्कृत ग्रंथामध्ये एक महत्त्वाचं वाक्य आहे, तुम्हाला सगळ्यांना ते चांगलं माहिती आहे. नाट्यम भिन्न जनैर रुचिः
बहुधाप्येकम समाराधनम. माहिती आहे ना सगळ्यांना? उमेशला माहिती. आपल्या रंगमंचावर ते लिहिलेलं आहे. याचा अर्थ होतो की लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या प्रकारच्या भिन्न रुचींची लोकं असतात, पण नाटक या सगळ्यांना आनंद देतं. त्यामुळे नाटकामधनं आपण खूप गोष्टी पटापटा शिकतो सुद्धा. आणि आपण तर मराठी माणसं आहोत, आपल्याला संपन्न रंगभूमीचा इतिहास मिळालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आपल्या नसानसातून वाहतात. पण आपल्या पिढीतल्या लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास खूप चांगला माहिती आहे. पण आम्ही ह्या नाटकाची मुलांबरोबर सुरुवात केली तेव्हा कोण शिवाजी, कोण बाजी प्रभू, कोण तानाजी, असं सगळे यांच्यासमोर प्रश्न होते. आणि हीच मुलं आज एका महिन्यानंतर श्वासात राज ध्यासात राज अशी शिवमय झालेली आहेत. शिवाजी महाराजांचा जीवनपट ते आपल्यासमोर उलगडून दाखवू शकतात. हीच या रंगमंचाची किमया आहे. या नाटकाची ॲक्च्युली सुरुवात केली तेव्हा म्हणजे नाटकाचा आवाका खूप मोठा आहे, प्रचंड. आणि समहाऊ रुचाचं अरंगेत्रम होतं, आमच्याकडे पाहुणे आले होते, त्यांना फिरवायचं होतं, त्यामुळे हातामध्ये टाईम खूप कमी होता. प्रचंड प्रेशर होतं अगदी. आणि कित्येक वेळा फ्रस्ट्रेशन यायचं की जाऊ दे, यावर्षी नको करूया, पुढच्या वर्षी करूया, होत नाही आहे, महाराजांचं नाटक आहे, आपल्याकडनं नीट न्याय दिला गेला पाहिजे, असं खूप खूप वेळा वाटायचं की ठेवून देऊया, यावर्षी मनासारखं सिरियस होत नाही आहे, कुठेतरी कॉमेडी टच येतो आहे त्याला, कारण मुलं एन्जॉय करायची. पण हळूहळू त्यांच्यामध्ये पण सिरियसनेस येत गेला. आणि जेव्हा मी प्रॅक्टिसेसना यायचे ना तेव्हा मी बघायचे इथे बाजीप्रभू आहेत, इथे तानाजी आहेत. पावनखिंडीमध्ये फक्त 600 वीरांनी 5,000 ते 10,000 लोकांना मुघलांना विशाळगडाकडे शिवराय पोचेपर्यंत 6 तास झुंज देऊन रोखून धरलं होतं. प्राणांचं समर्पण मावळ्यांनी केलं होतं. हे बघून सगळं मनामध्ये यायचं की आपल्याला तर महाराजांनी एवढं छोटंसं काम सांगितलं आहे, त्यात पण आपण एवढे आडोवेडे का घेतो आहे, म्हणजे पुन्हा विचार का करतो आहे, नाही आपल्याला केलंच पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने सगळं एकदम चांगलं होईल हा विश्वास ठेवला. खूप प्रयत्न केले, मुलांकडनं पण खूप, त्यांना खूप बडबडले, एखाद्याने फटका पण खाल्ला असेल, असं काही मनामध्ये ठेवू नका माझ्याबद्दल प्लीज. मला तुम्ही सगळे खूप जास्त आवडता. अँड म्हणजे तुमची कंपनी आहे माझ्याबरोबर, त्यामुळे सगळी एनर्जी आहे, हे कायम लक्षात ठेवा. तर या सगळ्या अडचणींमधनं पण शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, छत्रपतींच्या आशीर्वादाने त्यांचा जीवनपटल आम्ही इथे उलगडून दाखवू शकलो. आणि आपल्या मंडळाच्या खास शिलेदारांची आम्हाला चांगली साथ लाभली. सगळे पुढे आले, सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट. बॅकस्टेजसाठी चिन्मयी, रश्मी कोसुमकर, रश्मी बापटे, हरीश आणि रोहन सगळ्या बाबतीत मदत, अगदी पुढे येऊन. इथं जे एक नाटक चाललेलं असतं, बॅकस्टेजला महानाट्य चालू असतं आणि हे लोक हे कसं मॅनेज करतात ते त्यांना माहिती. हॅट्स ऑफ टू देम. इथे साऊंडला आपला परीक्षित नेहमीचाच आहे. आमचा ऑडिओ खूप लो क्वालिटीचा होता. निलय आणि परीक्षित दोघांनी मिळून तो नीट ऐकू येईल एवढे सुंदर शब्द लोकांपर्यंत पोचतील यासाठी खूप मेहनत घेतली. पल्लवीने प्रमोद अवेलेबल नाही म्हटल्यावर अगदी आनंदाने ॲज युज्युअल केव्हाही येऊन सिक्सर मारणार, लाईट्सची जबाबदारी स्वीकारली. यावेळच्या कमिटीचा मी खास उल्लेख करेन. अगदी पहिल्या मोमेंटपासनं, माझा मेल गेल्यापासनं यांनी अत्यंत सुंदर रिस्पॉन्स दिला म्हणण्यापेक्षा एकदम प्रोॲक्टिव्ह आहेत ही लोकं आणि सगळ्या प्रकारची मदत केली. खूप खूप आभार, मनापासून आभार तुमचे. आपलं हे लहान मुलांचं नाटक असलं तरी ते महान दिसावं अशी माझी मनापासून इच्छा असते, तसा प्रयत्न असतो. पण नुसती इच्छा असून भागत नाही, तर ती इच्छा पूर्ण करणारा असा खंबीर, सक्षम असा कोणीतरी जोडीदार लागतो ज्याच्यावर तुम्ही विसंबून राहू शकाल. दो नॉट 100%, अप टू लॉट ऑफ खूप प्रमाणात तुम्ही अवलंबून राहू शकाल. तर तो साथीदार म्हणजे आमचे को डायरेक्टर संदीप पाटणकर. याने
याने या नाटकाला खरंच खूप वरच्या लेवलला नेऊन ठेवलं. जशी माझी इच्छा होती, जसं शिवचरित्र दिसावं असं वाटत होतं, त्यामध्ये संदीपचा खूप खूप मोलाचा हिस्सा आहे. संदीपला विनंती करते, प्लीज 2 शब्द बोलावे. इकडे लोक घाबरतात, माझ्या हातात माईक आल्यावर मग जसं मुग्धा म्हणाली, तिला टेन्शन आलं होतं की आपण करू शकतो नाही शकतो. ॲक्च्युली तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड देतो. शिवकल्याण राजा हे ॲज इट इज आता तुम्ही जे बघितलं तसा ऑडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही, किंवा असं कॉन्सेप्च्युलायझेशन पण कुठे बिट्स अँड पीसेसमध्ये मिळेल, वेगवेगळी गाणी मिळतील. मुग्धानी जवळजवळ 1 महिना कॉन्सेप्टवर आणि ह्या ऑडिओ तयार करण्यामध्ये घालवला आहे, मिनिमम 1 महिना. कित्येक चित्रपट बघा, कित्येक गाणी ऐका, कित्येक वाचन, असं सगळं कंपाईल करून तिच्या डोक्यात ती संकल्पना होती की आपण हे आजच्या जनरेशनमध्ये आत्ता अपील होईल हे करण्यासाठी कसं हे गुंफू शकतो. तर ती सगळी मेहनत तिने 1 महिना करून मग नंतर जेव्हा ते रेडी झालं तेव्हा प्रॉब्लेम असा आला की आमच्या घरचा कार्यक्रम आणि ह्या सगळ्या आल्यावर ती थोडीशी पॅनिक झाली की आपण करू शकतो का, एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, कसं करणार. तर तिने मला विचारलं, तू मदत करशील का. म्हणजे माझ्यात हिंमत आहे का नाही म्हणायची, नाही. आणि त्यातून साक्षात छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव जरी काढलं तरी आपलं रक्त असं सळसळतं म्हटल्यानंतर तर मग डेफिनेटली आपण करणार होतो. आणि एका मोमेंटला मी तिला असं सांगितलं होतं की सगळं विसर, एव्हरीथिंग इज फॉर छत्रपती शिवाजी महाराज, आणि आपण डेफिनेटली वी विल अचीव इट. आणि आज जे मी स्वतः तिथे बसून बघत होतो, मला स्वतःचं मन असं भरून येत होतं 2 गोष्टींनी. ऑफकोर्स एक कारण महाराज, त्यांचा पराक्रम आणि या सगळ्या गोष्टी, आणि दुसरे म्हणजे हे आमचे छोटे छोटे आर्टिस्ट, ते स्वतः इतके इन्वॉल्व होते की त्यांच्या डोळ्यात पाणी होतं काय काय लोक. कॅन यू इमॅजिन, जी मस्ती करतात, इकडे तिकडे हे करतात, तीच पोरं आज स्टेजवर आल्यानंतर डोळ्यात पाणी, पूर्णतः स्वतःला झोकून हे करत होते. हे कसं झालं? ऑफकोर्स त्यांची मेहनत, पण साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, आणि त्याशिवाय हे शक्यच नव्हतं. आणि ह्याच्या पुढे जास्त मी काय बोलत नाही. आज आम्ही स्वतःला, मी भाग्यवान समजतो की आम्हाला या अशा प्रोजेक्टवर काम करायला मिळालं. मुग्धा, बॅक टू यू. छोट्या कलाकारांचं नाटक, पण स्पेशल 2 रोल्ससाठी मला मोठी माणसं हवीच होती. एक म्हणजे ऑफकोर्स अफजल खान, नीरज, आणि दुसरं म्हणजे सूत्रधार संदीप वझे. या दोघांनीही कुठेही आम्हाला असं जाणवू दिलं नाही की छोट्या मुलांचं नाटक आहे, आम्ही येता जाता करून टाकू. दोघांनी 100% नाही, 200% स्वतःच्या रोलवर मेहनत केली. बाकी सगळीकडे इतका उत्साह दाखवला, इतका संपूर्ण नाटकामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली. त्यांचे अगदी मनापासून आभार. कृतिकासुद्धा. आणि महत्त्वाचं म्हणजे ॲलेक्स इज ही अराउंड? ओके. ॲलेक्सने विठ्ठल होणं पहिल्यापासून माझ्या मनात माऊली तर खूप करायचं होतं की पूर्ण गाणं छान प्रेझेंट करावं. आणि समहाऊ आपला विठ्ठल कोण असेल तर ॲलेक्स हे अगदी खूप पूर्वीचं स्वप्न होतं माझं. आता शिवकल्याणच्या निमित्ताने माझं हे स्वप्न पण पूर्ण झालं, आणि आपल्या ॲलेक्सने सुद्धा सगळ्यांना अगदी हृदयाला स्पर्श केला. पुन्हा एकदा आभार आपल्या सगळ्यांचे, या रंगमंचाचे. असेच आपण सगळे मिळून, असा प्रेक्षक वर्ग असल्यावर केव्हाही जे लोक असतात सादर करणारे, प्रोग्राम करणारे, त्यांना नेहमी अगदी खात्री असते की ही लोक आपल्याला नेहमी उचलूनच धरतील, काही चुका झाल्या तरी सांभाळून घेतील, कधी पडू देणार नाहीत, आणि त्यामुळे काहीतरी छान करावं असं नेहमी मनात येतं. सगळ्यांचे खूप 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 आभार. थँक्यू सो मच मुग्धा आणि संदीप. हे सगळं बघितल्यानंतर एवढं वर्ष जे आम्ही स्टेजवर काम करतो आहे, आमची एकच इच्छा असते, पल्लवी, संदीप, दिनेश भाऊ, सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं, म्हणजे नॉट टू डिमीन एनीवन, बट आपल्याला आता हे स्टेज छोटं पडतं आहे.
म्हणजे आपलं जे टॅलेंट आहे हे 100 नाही 10,000 लोकांनी बघितलं पाहिजे. आणि मी दरवर्षी म्हणजे जेव्हाही मंडळासाठी काही करतो आय मेक शुअर की मंडळ आपलं बाहेरच्या स्टेजवर ते इंटरनॅशनल असो कल्चरल फेस्टिवल्स असो आपण काही ना काही आपलं रिप्रेझेंटेशन देतो. स्वाती आणि डिम्पल आहे तिथे एवढ्या वर्षापासून ते आपल्या मंडळाचं नाव वर करत आहेत. आय थिंक इट इज हाय टाईम वी शूड थिंक नाव फ्रॉम नेक्स्ट टाईम. भले आपल्याला हिंदी इंग्लिशमध्ये करावं लागलं त्याच्यात मराठी हिंदी काहीच असं नाही आहे पण हे जे टॅलेंट आहे हे नायरोबीने हे केनिया पूर्ण आफ्रिकाने बघितलं पाहिजे. आणि खरं सांगा तुम्ही हे जे टॅलेंट आहे हे आपण लोकली कुठे बघितलं आहे का? आपण एवढंही स्टेज बघतो आपण मोठे मोठे प्रोग्राम जाऊन अटेंड करतो हे एवढे आपले पर्सनल सॅक्रिफायसेस करतायत. तर मला वाटते ऑल लाईक माइंडेड पीपल शुड कम टुगेदर आणि आपण महाराष्ट्र मंडळ आपण हे प्रोड्यूस करू शकतो. मग ते नाटक असो गाण्याचे प्रोग्राम असो म्हणजे बाहेर आता लास्ट 3-4 वर्षात बिकॉज आय एम इन इव्हेंट्स आय नो असे लोक वर आलेत. जर तुम्ही इव्हेंट बघायला गेलात तर तुम्ही 3,000 5,000 10,000 तिकीट काढून जात आहे म्हणजे ते पण मेहनत करताय पण त्यांची जे क्वालिटी जे आउटपुट आहे दिस नथिंग म्हणजे आपल्या जवळ पण ते येत नाही. सो आय थिंक हे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मध्ये दिनेश भाऊ असो संदीप पल्लवी मुग्धा ज्योती कोल्हाटकर आणि सगळेच प्लीज लेट्स कम टुगेदर लेट्स गिव्ह अ थॉट. आपण हळूहळू करून एक एक स्टेप पुढेच जातोय. सो लेट अस टेक दॅट बिग लीप अँड टेक मंडळ टू द वर्ल्ड स्टेज. वाय नॉट? सो थँक्यू सो मच. माझी कमिटी जर इतर आहे जर प्लीज टाईम न वेस्ट करता जर तुम्ही उभे राहू शकता. आय नो दिस इज नॉट द राईट टाईम बट तरी कमिटी कोण कोण आहे? कुठे गेले? दीपेंद्र कुठे आहे? दीपेंद्र ज्योती या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज. खूप स्ट्रेसमध्ये आणि म्हणजे स्ट्रेस तर हा एक पार्ट असतोच गणेशोत्सवाचा. तर यांच्या वतीने आणि माझ्या वतीने सगळ्या कमिटीच्या वतीने काही आमची चूक झाली असेल तर माफ करा. तुषार इंडियामध्ये उद्या येतोय आणि थँक्यू सो मच आम्हाला एवढं हेल्प करण्यासाठी. आय थिंक संदीप विथ ऑल द परमिशन ऑफ ऑल द ट्रस्टीज and blessings of all the trustees आणि with permission of all my committee members I think जो मला एक अनाउन्समेंट करायची आहे टुडे इज द राईट टाईम. काही महिन्यापूर्वी आम्ही पुणेकर नावाचं एक NGO ग्रुप इथे आलेले आम्हाला भेटायला आणि गुड न्यूज हे आहे की ते जे आहेत आफ्रिकातली पहिली शिवाजी महाराजांची 8.5 फुटाची मूर्ती मंडळाला गिफ्ट म्हणून येणार आहे. मोरया. तर दिस इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर अस. आणि मूर्ती पण एवढी सुंदर आहे म्हणजे मी रिव्हील करणार नाही पण ती येईल लवकरच. तर विथ द ब्लेसिंग्स ऑफ ट्रस्टी आम्ही एक मीटिंग वगैरे केलेली. आम्ही पुणेकर म्हणून एक NGO ग्रुप आहे तर त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये मराठा रेजिमेंटला 30 महाराजांची मूर्ती गिफ्ट केलेली आहे. आणि तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघितलं तर मराठा रेजिमेंटनी ती मूर्ती पाकिस्तानच्या बॉर्डरवर लावलेली आहे महाराजांची मूर्ती. आणि एक मूर्ती जी आहे ही जपानच्या टोकियो महाराष्ट्र मंडळाला गिफ्ट केलेली आहे. अँड वी विल बी द 3rd इन द वर्ल्ड टू गेट दॅट 8 फुटाची शिवाजी महाराजांची मूर्ती. सो बस प्रे करा की सगळं काही नीट होवं आणि ती मूर्ती लवकरच आपल्याकडे आपल्या मंडळात येणार आहे. तर जस्ट अगेन टू रिमाइंड यू उद्या 8 ते 8:30 वाजता आपण पूजा सुरू करणार आहोत. तर प्लीज सर्वांनी या. त्याच्यानंतर 1 वाजता शार्प जलाराममध्ये रिपोर्टिंग आहे. 1:45ला शो स्टार्ट होणार आणि जवळपास 2 तासाचा प्रोग्राम आहे. समीर चौगले एअरपोर्टवर लँड झालेले आहेत. योगेशनी फोटो पण पाठवला मी ग्रुपवर आताच पाठवतो. आणि नंतर संध्याकाळी 7 वाजता इथे आरती होणार आणि आपले कल्चरल प्रोग्राम होणार. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जस्ट एक छोटीशी माहिती. हा एक विक्रम झालेला आहे आज. या कार्यक्रमात टोटल आम्ही दोघं डायरेक्टर धरून 58 लोक आहेत. 58. फोटो